रवा लाडू शिकायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बघू शकता इथे आपण बनवलेले रवा लाडू किती मऊसूत असे तयार झाले आहेत। तोंडात टाकताच विरघळणारे, दाणेदार आणि मऊसूत असे हे रवा लाडू कसे बनवायचे हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडू बनवताना खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रवा कसा भाजायचा। जर तुम्हाला 1 किलो रवा लाडू बनवायचे असेल तर तुपाचं प्रमाण किती घ्यायचं, साखर किती घ्यायची आणि यासाठी आपल्याला रवा किती वापरायचा, या सर्व गोष्टींची डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। आता या कढाईमध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। हे तूप मी काट्यावरती मोजून घेतलेलं आहे, म्हणून मी पातळ करून घेतलं नाही। जर तुम्हाला तूप मोजून घ्यायचं असेल तर शक्यतोवर पातळ करून मोजून घ्यायचं। इथे काट्यावरती मोजल्यामुळे हे परफेक्ट प्रमाण आहे। तूप छान गरम झालं आहे। आता या गरम झालेल्या तुपामध्ये रवा घातला। इथे मी एकाच बॅचमध्ये हा सर्व रवा भाजून घेणार आहे, किंवा तुम्ही हाच रवा 2 बॅचमध्ये भाजून घेऊ शकता। रवा भाजण्याच्या पूर्वी आपल्याला हा रवा छान असा गाळून घ्यायचा आणि नंतरच भाजायचा आहे। रवा भाजण्यासाठी घेण्याच्या अगोदर हा रवा जाड आहे की बारीक आहे ते सुद्धा बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। जर हा रवा जाड असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा रवा तुम्ही एकदा फिरवून घेऊ शकता। इथे मी 0 नंबरचा रवा वापरत आहे आणि बघू शकता हा रवा मी मंद आचेवर भाजून घेत आहे। जेव्हा आपण मंद आचेवर रवा भाजतो तेव्हा या रव्याचा रंग बदलत नाही आणि सर्व बाजूंनी एकसारखा रवा भाजून होतो। 1 सेकंदसुद्धा वेळ न खर्च करता आपल्याला सतत हलवत अशाच पद्धतीने हा सर्व रवा भाजून घ्यायचा आहे। बघू शकता इथे पूर्णपणे 10 मिनटं झालेली आहेत आणि 10 मिनटं झाले तरीसुद्धा आपल्या रव्याचा रंग अजिबातही बदलला नाही। आता यामध्ये आपण 2 चमचे पुन्हा एकदा तूप घातलं आणि छान असं मिक्स केलं, बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि हीच पद्धत वापरून आपल्याला हा रवा संपूर्ण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। जेव्हा रवा मंद आचेवर आपण भाजतो तेव्हा हा रवा सर्व बाजूंनी एकसारखा भाजला जातो, यामुळे आपला रवा अजिबातही कच्चा राहत नाही। जर तुमचा रवा कच्चा राहत असेल तर असा रवा पाक शोषून घेत नाही, म्हणून रवा छान आणि खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून झाला हे कसं ओळखायचं? जेव्हा तुमचा रवा भाजून होतो तेव्हा हा रवा छान असा हलका फुलका होतो आणि या रव्याचा छान असा सुगंध येऊ लागतो, तेव्हा समजून जायचं की आपला रवा परफेक्ट असा भाजून झाला आहे। वाटीमध्ये असलेलं संपूर्ण तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि पूर्णपणे आपले 15 मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता रव्याचा रंग फार जास्त बदलला नाही, तरीसुद्धा छान असा सुगंध येत आहे। आता पुन्हा एकदा 5 मिनटं हा रवा आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊ। जेव्हा आपण परफेक्ट असा रवा भाजून घेतो तेव्हा हा रवा लाडू अतिशय मऊसूत असा तयार होतो, कारण खूप जास्त पाक आपला हा रवा लाडू शोषून घेतो, यामुळेच आपले लाडू तोंडात टाकतात विरघळतात। बघू शकता पूर्णपणे 20 मिनटं तयार झाले आणि रवासुद्धा भाजून तयार आहे। गॅस बंद केला आणि कढाई खाली घेतली। इथे आपण पाक बनवण्यासाठी एका छोट्या कढाईमध्ये साखर टाकून घेतली। कपाने म्हणाल तर 2.5 कप साखर आहे आणि वजनी प्रमाण 450 ग्रॅम एवढी साखर आहे। यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतलं, किंवा साखर उडेल एवढं पाणी टाकायचं आहे। 200 ml च्या कपाने इथे मी पाणी टाकून घेतलं आणि पूर्ण 200 ml एवढं पाणी इथे वापरलेलं आहे। गॅस सुरू केला आहे आणि मंद आचेवर आपण पाक तयार करून घेऊ। आपण रवा लाडू बनवणार आहोत, यासाठी आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे, म्हणून हा पाक मंद आचेवरच तयार करूया।
पाकाची कढाई गॅसवरती ठेवून पूर्णपणे 7 मिनटं झालेले आहे आणि बघू शकता 7 मिनटामध्येच आपला पाक तयार झाला आहे। पळीवरती पाक घेतल्यानंतर पाकाचे थेंब हळूवार पडत आहे, याचा अर्थ असा की आपला पाक नक्कीच तयार झाला असेल। आता गॅस पूर्णपणे बंद केला आणि बघू शकता आपण पाक चेक करणार आहोत। पाक छान असा गरम आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा या पाकाला छान अशी उकळी येत आहे। पाक पळीवरती घेतल्यानंतर 2 मिनटं फक्त थंड होऊ द्यायचा आणि बघू शकता 2 बोटाच्या मध्ये आपण पाकाचा थेंब घेतल्यानंतर एक तार येत आहे, याचा अर्थ आपला पाक इथे परफेक्ट असा तयार झाला आहे। पुन्हा एकदा पाक छान असा मिक्स करून घेऊया आणि बघू शकता छान असा या थेंबांना तार येत आहे, याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे। कढाईमध्ये आपण रवा भाजून घेतला होता, त्याच कढाईमध्ये आपण लाडू बनवणार आहोत। यामुळे याच कढाईमध्ये आपण विलायची पावडर सुद्धा टाकलेली आहे। आता यामध्ये आपण पाक ओतून घेऊया। सर्वात आधी पूर्ण पाक आपल्याला ओतायचा नाही, अर्धा पाक आपल्याला ओतून घ्यायचा आहे आणि अर्धा पाक ओतून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर रवा आपला परफेक्ट भाजला गेला असेल तर पटकनच आपला हा पाक रवा शोषून घेतो। बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की फक्त एकदा मिक्स केल्यानंतर आपला पाक पूर्णपणे शोषून घेतला आहे। पाक टाकल्यानंतर रवा पुन्हा एकदा कोरडा झाला। आता यामध्ये पुन्हा एकदा आपण हा पाक टाकून घेऊया। थोडा थोडा पाक आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करत जायचं आहे। आता आपला रवा पुन्हा एकदा थोडासा कोरडा झालेला आहे आणि यामुळेच मी पुन्हा एकदा यामध्ये थोडा पाक घातलेला आहे। फक्त कढाईमध्ये आपला 1 टेबलस्पून एवढा पाक शिल्लक आहे। आता पुन्हा एकदा छान असं आपण मिक्स करून घेऊया। बघू शकता लाडूसाठी किती छान आणि दाणेदार असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। यामध्ये जर गाठी झाल्या असतील तर तुम्हाला फोडून घ्यायचे आहे। जर तुम्ही बनवलेला पाक कच्चा राहिला असेल किंवा रवा भाजताना कुठली चूक केली असेल तर तुमचे लाडू परफेक्ट वळता येणार नाही किंवा त्यांना तुम्हाला बांधता येणार नाही। अशा वेळी काय करायचं हे सुद्धा आपण समोर या व्हिडिओमध्येच बघणार आहोत। बघू शकता लाडूसाठी आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण फार जास्त गरम आहे, त्यामुळे मी हे मिश्रण 10 मिनिटासाठी झाकून ठेवते। जरी आपण हे मिश्रण 10 मिनिटासाठी झाकून ठेवत आहोत तरीसुद्धा 2-2 मिनिटांनी हे मिश्रण अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर या मिश्रणामध्ये काही गाठी झाल्या असतील तर त्या गाठीसुद्धा अशाच पद्धतीने फोडून घ्यायच्या आहे। बघू शकता पूर्णपणे 5 मिनटं झालेली आहे आणि तरीसुद्धा हे मिश्रण छान असं गरमच आहे। हे मिश्रण गरमच असताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे। जर तुमचा पाक कच्चा राहिला असेल तर तुम्ही ही गोष्ट करू शकता। लाडूचं थोडं सारण आपल्याला घ्यायचं आहे, साधारण एवढं सारण घ्यायचं आहे आणि एवढं सारण घेऊन तुम्ही हे सारण फास्ट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनंतर हे सारण काढायचं आहे आणि यापासून लाडू बांधून बघायचा आहे। यापासून लाडू बनत असेल तर तुमचा परफेक्ट पाक तयार झाला आहे आणि तुम्ही परफेक्ट रवासुद्धा भाजलेला आहे। जर फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा यापासून लाडू बनवता येत नसेल तर हे मिश्रण थोडं गरमच आहे, तेव्हा तुम्हाला गॅसवरती ठेवायचं आहे आणि 2 मिनटं अशाच पद्धतीने हलवत हे मिश्रण छान असं पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आहे आणि मग यापासून नक्कीच तुम्हाला लाडू बांधता येतील। जर हे मिश्रण फार जास्त कोरडं झालं असेल तर यामध्ये थोडंसं गरम दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण दूध टाकताना फक्त आवश्यकतेनुसार थोडं थोडं दूध आपल्याला टाकायचं आहे। आपलं लाडूसाठी सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि बघू शकता किती छान आणि गोल गरगरीत मऊसूत असा आपला रवा लाडू इथे तयार झाला आहे। आणि शक्यतोवर हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच लाडू बांधून घ्यायचे, म्हणजे पटापट आपले रवा लाडू झटपट बांधून तयार होतात। फार जास्त उघडं ठेवायचं नाही किंवा फॅनखालती हे लाडू बांधायचे नाही। फॅनचा वापर न करता आपल्याला पटापट हे लाडू बांधून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचेसुद्धा रवा लाडू अतिशय छान आणि मऊसूत
तयार होतील. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही टिप्स नक्की लक्षात ठेवा. एक म्हणजे रवा भाजताना शक्यतोवर मंद आचेवर भाजा. जर तुम्ही 1 किलो रवा लाडू बनवत असाल तर तुम्हाला 100 ml एवढं तूप वापरायचं आहे. बघू शकता इथे आपलं जवळपास सर्व लाडू बांधून झालेले आहे आणि हे मिश्रण खालील आहे. फक्त याचे 2 ते 4 लाडू तयार होणार आहे. हे मिश्रण थंड जरी झालं तरी आपल्याला आवडीनुसार म्हणजे थोडं मिश्रण बाजूला काढून याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. म्हणजे शेवटपर्यंत सर्व लाडू एकसारखे बांधता येतील. तरीसुद्धा काही कारणास्तव हे मिश्रण फार जास्त कडक झालं असेल आणि यापासून लाडू बनवता येत नसेल तर या मिश्रणामध्ये थोडंसं दूध तुम्ही टाकून घेऊ शकता. शक्यतोवर दूध गरम करून घ्यायचं आणि असं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि शक्यतोवर हे लाडू आपल्याला सर्वात आधी संपवायचे आहे कारण या लाडूमध्ये आपण दूध वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपले रवा लाडू इथे पूर्णपणे तयार झाले आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप साऱ्या टिप्ससुद्धा शेअर केल्या आहेत. मग अशा पद्धतीने एकदा रवा लाडू नक्की बनवा आणि व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.